तो दिसला तर आपण म्हणू, अपहरण करणारा जो आत्मा आहे तो दिसला तर आपण म्हणू तुला बकरं देते, कोंबड देते, माझ्या लेकराला व्यसनातून बाहेर काढ. होतं का असं? तो बाबा दिसला तर पाहिजे की. तो बाबा फोन बी करत नाही, इथले अपहरण करते, फोन करून सांगते 1 करोड द्या. पण हे दुष्ट आत्मे जे पिस्कार 7 अध्यायामध्ये दिले की आपलं युद्ध कुणासोबत आहे? आकाशातल्या दूर आत्म्यासोबत, आकाशातल्या दुष्ट आत्म्यासोबत आपलं युद्ध आहे. त्यांचं राज्य तिथून चाललंय की कुणाला बेवडं बनवायचं, कुणाला अपंग करायचं, कुणाला बेविचारामध्ये पाडायचं, कुणाला कॅन्सरने पीडित करायचं, हे तिथून चाललेलं आहे. आणि तिथून तो काही तुम्हाला फोन करत नाही. तो पिढ्यापासून दिलेला जो अधिकार आहे याला लग्न करून पुढची बरस ठेवायचं, हिला पलंगावर झोपूनच ठेवायचं, हिला कॅन्सरनं झोपून ठेवायचं, हिच्या नवऱ्याला कामाला जाऊ द्यायचं नाही, हिच्या पोऱ्याला जगाना असतं म्हणून बेजार करायचं. हे पिढ्यापासून काय करत आहे दुरात्मे, दुष्टात्मे? तुम्हाला गुप्त मध्ये, कैद मध्ये ठेवलेला आहे. आणि त्याच्यातून सोडवण्यासाठी तुमचं कोंबडं कामाला येणार नाही, तुमचं बकरं, तुमचं नारळ 22 बी दिलं तर तुम्हाला सोडवायला येणार नाही. ते तुमच्या नारळाला खुश होणार नाही, त्या तुमच्या कोंबड्याला खुश होणार नाही. परत एकदा वचन माग 49:7. कोणी मनुष्यास आपल्या भावाला आपल्या भावाला थांबा थांबा